नमस्कार, मी बाबासाहेब रामचंद्र पावसकर. आपल्या या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सुरुवातीचा जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये असं विशेष काय आहे? त्या व्हिडिओमध्ये टू व्हीलर चालवताना काही लोक दिसत आहेत. त्यातल्या काही लोकांनी हेल्मेट घातले आहेत, काही लोकांनी हेल्मेट घातलेलं नाही आहेत. हेल्मेट घालणारी जी लोकं आहेत ती फार कमी दिसतात आणि जास्तीत जास्त जे हेल्मेट न घातलेले लोक दिसत आहेत. हेल्मेट घालण्यामागचं कारण आणि हेल्मेट न घालण्यामागचं कारण तसं बघितलं तर आपण विचार केला की हेल्मेट प्रत्येकाने घातलं पाहिजे, आवर्जून घातलं पाहिजे, जेणेकरून होणारे नुकसान आर्थिक असून दे, शारीरिक असून दे, मानसिक असून दे, ते होऊ शकत नाही. होईल नाही असं नाही, अपघात वेळ कधी कुठे कशी येईल कुणी सांगत नाही. तरी पण जी वेळ येणार आहे त्या वेळेला का नाही थोडंसं स्पीड ब्रेकर लावण्यासाठी हेल्मेट हे अत्यंत उपयोगी पडते. हेल्मेट ISI मार्कवाले 750पासून ते 1200पर्यंत चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं आणि ते घातलेलं कधीही चांगलं आहे. हाच फायदा आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये आनंदाने सुखाने जाऊ शकतो. एखादा अपघात जरी झाला तर त्या अपघातातून आपण वाचू शकतो. 90 ते 80 ते 90% अपघात जे होतात ते डोक्याला इंजुरी झाल्यामुळं जास्तीत जास्त गंभीर स्वरूपाचा अपघात असतो. त्यामध्ये काही लोक दगावतात सुद्धा. आपण याच्याबद्दल खरंच मनापासून विचार करून तुम्ही निर्णय घ्या. ज्यांच्या घरात अपघात झालेला आहे त्या व्यक्तींना विचारा की अपघातामध्ये काय झालं होतं. काही नाही, फक्त डोक्यावर पडला आणि हेल्मेट नसल्यामुळे तो अपघातात दगावला. पण त्यानंतर जी परिस्थिती असते आर्थिक, मानसिक, शारीरिक, ती परिस्थिती कुटुंबावर भोगायला येते. कुटुंब त्यातनं शक्यतो करून बाहेरच पडू शकत नाही अशी परिस्थिती असते. ती परिस्थिती टाळण्यासाठी आपण सर्वांनी, माझी विनंती आहे, आपण हेल्मेट घालून प्रवास करावा. आपली कमेंट माझ्या या चॅनलला करावी. त्या कमेंटमधनं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आपल्याशी सुसंवाद साधला. धन्यवाद. जय हिंद.